आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुणे शहरात ईद निमित्त नमाज पठणाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची सायबर टीम सोशल मीडियावर लक्ष ठेवते। पुणे आणि परिसरामध्ये गुरुवारपर्यंत येलो अलर्ट। मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता। पुणे एसटी विभागात नव्या 40 बस दाखल। उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची सोय। स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती विभागात प्रत्येकी 10 बसेस देण्यात आल्या। पुणे विभागात विविध कामांमुळे रेल्वेची गती मंदावली। सिग्नल न मिळाल्याने रेल्वे गाड्या काही काळ एकाच ठिकाणी थांबून प्रवाशांना त्रास। पुणे महापालिकेच्या डांबर खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा माजी स्थायी समिती अध्यक्षांचा आरोप। महापालिका आयुक्त प्रकरणाची चौकशी करणार। पुरंदर विमानतळासाठी उद्यापासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार। ड्रोनद्वारे सर्वेक्षणाला होणार सुरुवात। भूसंपादनासाठी 80 कोटी रुपये शुल्क वर्ग।